मित्रांनो, हा सोशल मीडियावरती व्हायरल होणारा सर्वात खूप चांगला व्हिडिओ म्हणता येईल। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय ही गोमाता आपल्या बछड्याला संरक्षण देण्याचं काम करते, सावली देण्याचं काम करते। तर झालं असं की या छोट्याशा बछड्याला कोणत्या तरी गाडीनं ठोकरलं होतं। अशा वेळी ते बछडं तिथं तळमळत होतं, त्याला नीट तिथून उठता येत नव्हतं। अशा वेळी गोमाता म्हणजेच आई कोणीतरी मदतीला यावे आशेने इकडे तिकडे पाहताना तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होती। अशा वेळी उन्हाचा चटका लागत होता, त्यावेळी आपल्या बछड्याला सावली बनवून आई ही तिथे उभी राहिली होती। अशा वेळी तिथे एक ती व्यक्ती हा सर्व प्रकार पाहते आणि त्या बछड्याच्या मदतीला धावते। ती व्यक्ती तिथे येते आणि त्या बछड्याला उचलण्याचा प्रयत्न करते। त्यावेळी मात्र त्या आईच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। ते अगदी त्या व्यक्तीचा आभार मानताना देखील दिसते। त्या व्यक्तीच्या हाताला स्पर्श करून जणू की नतमस्तक होऊन त्याचं आभार मानताना आपल्याला इथं पाहायला मिळते। त्या व्यक्तीनं ज्यावेळी त्या बछड्याला उचलून रस्त्याकडून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आई पाठीमागून त्याच्या धावत गेली आणि त्या व्यक्तीनं देखील त्या बछड्याला एका सावलीच्या ठिकाणी नेऊन ठेवलं। त्यावेळी त्या आईला किती आनंद झाला असेल तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय। सुरक्षित ठिकाणी त्या व्यक्तीनं तिथं पोहोचून दिलं। त्या व्यक्तीकडं मागे फिरून त्याच्याकडे पाहत होती, त्याचे मनातल्या मनात किती आभार मानत होती पाहू शकताय। मित्रांनो, त्या व्यक्तीचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे, कारण की येणारी जाणारी वाहने आजूबाजून जात होती पण कोणी थांबलं नाही। मुक्या प्राण्यांच्या भावना सगळ्यांना समजतात असं काही नाही, मात्र या प्राणीप्रेमी या व्यक्तीनं गोमातेच्या म्हणजेच त्या आईच्या भावना समजल्या आणि त्या छोट्याशा बछड्याच्या मदतीला तो व्यक्ती तिथे धावला आणि त्यानं मदत केली। मदत करणाऱ्या व्यक्तीस एक लाईक आणि एक कमेंट्स नक्की बनतो। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि SS ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।